नवीन वर्षाच्या नादात रेग्युलर शेड्यूल विसरलोच. आज आलो गोकोच्या गाडीतनं. मंडळी ही सुद्धा गार गीतच होतंय की राव. एसी कॅबिन नादभरीच दिली ती बरं का कंपनीने. गावातनं टोल नाक्यापर्यंत आलो बसून, पण दादाने काही पैसे घेतले नाही ती माझं. अहो घेत जावा पैसे, प्रत्येकाला खर्च असतोच. किनीच्या टोल नाक्या उतरल्यानंतर ही एक आरोग्य सेवा मोफत चालू केल्या बघा. फक्त ट्रक ड्रायव्हर भावांसाठी चालू केल्या. मंडळी सांगायचं झालं तर एकतरी ट्रक लाईन मध्ये शेड्यूलचा पत्त्या नसतोय. दररोजचा उगवता सूर्य कुठल्या गावात उजडल ती सांगता येत नसते. बरं सळ तर आगात आहे म्हणल्यावर भाव आपली एक्स्ट्रा ड्युटी करते ती हा भाग वेगळा, पण उतरत्या काळात ह्याचा लय मोठा त्रास होतो. या डोळ्यानं रक्त पुरवठा करणाऱ्या शिरा सुद्धा आखाडते ते, आणि कालांतरानं रात आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो. बरं ही फक्त मी डोळ्याचं सांगतो. या इतर शरीराचा हाल होतंय ती वेगळंच. व्यवसायात आहे म्हणले आपलं शरीर स्वास्थ्य सांभाळणं गरजेचं आहे हो. उद्या उठून गाव आपल्यावर हसण्यापेक्षा आपण ठणठणीत राहून गावाची मजा बघायला मजाच काहीतरी वेगळी असते. बरं ही सगळी सेवा मोफत आहे, आणि काय 4 रुपये इकडे तिकडे गेलं तर काय वावगं ठरतंय. पैशाची चलती असेल तरच गाड्याला आणि गाड्याला किंमत आहे. नाही एकदा थांबलं का नाही दोन्ही पण कोणच विचारत नाही.